महाराष्ट्रभर तुम्ही स्वराज्य मोहीम राबवत आहे, बीडमध्ये आलेला आहात. काय प्रश्न तुम्हाला मिळाले आहेत आणि नेमकं ही मोहीम कशासाठी आहे आणि काय आहे? नमस्कार, मी ॲडव्होकेट मनीष मोडक, राज्य संघटन सचिव, आम आदमी पार्टी महाराष्ट्र राज्य. स्वराज्य मोहीम काढण्याचं सुराज्य मोहीम, आम्हाला सुराज्य मोहीम म्हणतो, कारण का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांनी आम्हाला स्वराज्य दिनासाठी पूर्ण तयारी करून ठेवली, ते आज आपल्याकडे आहे. परंतु या महाराष्ट्रामध्ये आज आपण बघलं, बांधा ते चांदा अनेक प्रश्नांनी सर्वसामान्य नागरिक त्रासलेला आहे. आरोग्य सुविधा कोलमडलेल्या आहेत, सुरक्षा व न्याय व्यवस्था आज कोलमडलेली आहे, सर्वसामान्य नागरिक सुरक्षित नाही आहे. आज अनेक गुंड रस्त्यावर येऊन घटना घडत आहेत, जेव्हा की आपले मुख्यमंत्री स्वतः गृहमंत्री आहेत. अनेक आश्वासनं देऊन हे सरकार सत्तेत आलं, बहुमतात आलं, प्रचंड बहुमत घेऊन आलं, परंतु आज सर्वसामान्य जनतेशी बेमानी करताना दिसत आहे. यामध्ये आज सर्वच पक्ष एक राजकीय पक्ष झालेला आहे, म्हणजे सत्ताधारी पक्ष झालेला आहे. आज विरोधी पक्षाचा काही भूमिका उरलेली नाही आहे. अशा वेळेस आम आदमी पक्षाने सर्वसामान्यांचे हे प्रश्न सोडवण्यासाठी अरविंद केजरीवाल यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही महाराष्ट्रातील ज्या आरोग्य सुविधा आहे, शैक्षणिक सुविधा आहे, आज शिक्षणाचा बाजार झालेला आहे. महाराष्ट्रात शिक्षण सम्राट झालेले आहे. आज तरुण बेरोजगार झालेला आहे. यांना रोजगार, तरुणांना साधी नोकरी भेटवण्यासाठी सुद्धा 10-10, 50-50, काही ठिकाणी 90 लाख रुपयापर्यंत मागणी केल्या जात आहे. अशा प्रकारचा शिक्षणातला भ्रष्टाचार, अशा प्रकारचा आरोग्य क्षेत्रातला भ्रष्टाचार. आज या सरकारकडे एकमेव अजेंडा म्हणजे काय की सर्वसामान्य नागरिकांची, आज आपण बघितलं तर टॅक्स 70% टॅक्स सरकारच्या खिशात जातो. पेट्रोल 100 रुपयाचं घेतलं तरी 50 रुपये सरकारच्या खिशात जातो. इतका प्रचंड टॅक्स घेऊन आपल्याला आरोग्य विकत घ्या, पाणी विकत घ्या, शिक्षण विकत घ्या, या सर्व गोष्टींच्या बाबींमुळे सर्वसामान्य महाराष्ट्रातील जनता त्रस्त झालेली आहे. शेतकरी त्रस्त झालेला आहे, विद्यार्थी त्रस्त झालेला आहे. या सर्वांची आवाज होण्यासाठी आज आम आदमी पार्टीची ही सुराज्य मोहीम आहे. आणि ही आम्ही नक्कीच, आपल्या बीडचे पण प्रश्न राहिलेले आहेत, पाण्याचे प्रश्न आहेत. एकंदरीत बघितलं तर बीडचेच नाही, पूर्ण राज्याचेच हे प्रश्न आहे. त्यामुळे प्रश्न निर्माण करण्याचं कामच हे सरकारने केलेलं आहे. त्यासाठी नक्कीच आम आदमी पार्टी आज रस्त्यावर उतरणार आहे. धन्यवाद.